आणि 5 वाजताच्या बातम्यांमध्ये 5 रिपोर्टर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आपल्याला। आणि सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचा अश्लील व्हिडिओ समोर आला। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर मुंबईतून दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महसूल खात्यातील अनागोंदी कारभार आता उघड झालाय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडूनच सभागृहामध्ये या संदर्भात कबुली देण्यात आली आहे। त्या संदर्भात जुई आपल्याला अधिक माहिती देणार आहे। त्याचबरोबर तिकडे संगमनेरमध्ये मुलीवर ॲसिड हल्ला झालाय आणि तिची डोळे जाण्याची भीती व्यक्त केली जाते। सुनील दवंगे कालच्या या घटनेवर सविस्तर माहिती देणार आहेत। त्याचबरोबर राजधानी दिल्लीमध्ये श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। त्या संदर्भात रामराजेश शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणि दिल्लीमध्ये सारा अली खानवर केदारनाथमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। त्याबाबत देखील रामराजेश शिंदे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। सुरुवातीला जाणार आहोत नाशिकमध्ये अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस तपासात एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यामधील आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन याला नाशिक क्राईम ब्रांचनं अटक केली आहे। संबंधित आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ असलेला एक पेनड्राईव्ह देखील जप्त केल्याची माहिती आहे। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर खरातच्या कार्यालयातील अश्लील व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। महिलेसोबत अश्लील चाळे करताना खरात कॅमेऱ्यात कैद झालाय। खरातच्या कार्यालयातील हे काही व्हिडिओ आपण पाहतो आहोत। एका महिलेसोबतचा त्याचा हा व्हिडिओ। बाहेरच्या बाजूला अनेक लोक बसलेले आहेत, मात्र खरातच्या कार्यालयामध्ये त्याचे हे अश्लील चाळे सुरू असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल सध्या आपल्यासोबत आहेत। प्रांजल, खरात संदर्भात जे काही आरोप झाले त्यानंतर त्याला अटक देखील झाली, मात्र आता त्याच्या कार्यालयातले काही अश्लील व्हिडिओ देखील समोर आले आहेत। खरे सागर, त्याच्या कार्यालयातले काय अश्लील व्हिडिओ हे समोर आलेले आहेत। यासोबतच जी काही चर्चा आहेत की त्याच्याकडे अनेक व्हिडिओ म्हणजे काही छुपे कॅमेरे त्यांनी लावलेले होते आणि त्या माध्यमातून हे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत। त्याचा पेनड्राईव्ह देखील आहेत अशी देखील चर्चा आहे। दरम्यान याबाबत पोलिसांकडून खरं तर संपूर्ण तपास सुरू आहेत। मात्र हे एकंदरीतच प्रकरण बघितलं तर धक्कादायक असे आहेत। जे महिलेकडून आरोप करण्यात आलेले आहेत ते निश्चितच गंभीर आहेत। नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये कॅप्टन खरातने अनेक वेळा कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये जे काही त्याचं ऑफिस आहे तिथे या महिलेला बोलवलेलं होतं। त्यानंतर कुठेतरी पतीला जीवे ठार मारला जाईल अशी भीतीही दाखवण्यात आली होती। यासोबतच या महिलेला देखील अनेक धमक्या या देण्यात आलेल्या होत्या आणि महिलेवरती अत्याचार हे करण्यात आलेले होते असं पोलिसांकडे जी काही तक्रार दिली महिलेने त्यामध्ये नमूद आहेत। दरम्यान आता कॅप्टन खरातला अटक देखील करण्यात आलेली आहे। 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता पोलीस तपासात निश्चितच काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच सोशल मीडियावरती त्याच्या अटकेनंतर जे काही फोटो व्हिडिओ जे काही समोर येत आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर त्याचं राजकीय कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे। अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतचे अनेक राजकीय नेते त्याचा जो काही आश्रम होता, जो काही त्याचं मंदिर होतं तिथे त्याची भेट घ्यायचे, आपलं नशीब खरं तर ते बघायचे। त्यासोबतच ज्योतिषी म्हणून खरं त्याची ओळख जी आहे ती झालेली होती। बरोबर, पहिले सुरुवातीला खरं तर कॅप्टन म्हणून तो कार्यरत होता आणि त्यानंतर आध्यात्मिक क्षेत्राकडे तो वळालेला होता। त्याचं एकंदरीतच जर बघितलं तर म्हणजे त्याची अटक तर झाली आहे, बलात्कार प्रकरण असेल, मात्र एकूणच आता त्याची संपत्ती असेल, त्यांनी किती माया गोळा केली आहेत हा देखील चर्चेचा विषय ठरतोय। कारण त्याच्या मिरगावी आलिशान बंगला देखील आहेत। यासोबतच त्याने खूप मोठी संपत्ती गोळा केली असं देखील गावकरी जे आहेत ते बोलून दाखवत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता पोलीस तपासात काय काय समोर येत आहेत, पोलिसांची दिशा कुठपर्यंत जाते, त्याने अजून काही महिलांसोबत असे काही अत्याचाराचे प्रकार केलेत का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत। नक्कीच प्रांजल, तुम्ही आपल्यासोबत राहाच। दरम्यान अशोक खरात हा लोकांचे भविष्य सांगत होता। त्यांच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, त्याचबरोबर सेलिब्रिटी देखील आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते। या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील आहेत। दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन देखील घेतलेलं होतं। चाकणकर यांच्यासोबत निलेश लंके हे देखील उपस्थित होते। इतकंच नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित असल्याचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। आणि वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये खळबळ उडवून देणारा एक मोठा गैरप्रकार आता समोर आलाय। जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या सातबारा उतार्यामध्ये फेरफार करून तब्बल 1 ते 1.5 लाख
शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुलीच खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 155चा चुकीचा अर्थ लावून महसूल अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर आदेश पारित केल्याचं उघड झालंय। दरम्यान अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिलंय। पूर्ण समाज असा असतो ना, म्हणजे कोट्यावधी रुपयाचं शासनाचं महसुलाचं नुकसान करणारी कृती। दुसरं जे शासनाचे अधिकार आहे महसूल मंत्र्यांना वर्ग 2 चे वर्ग 1 करणे, क्लास 2 चे क्लास 1 ते अधिकार वापरून टाकले। मालकी हक्कातच बदल केलाय काही, म्हणजे सचिन अहिरची जमीन अनिल परबच्या नावाने लावणे, अनिल परबांची जमीन अभिजित वंजारीच्या नावाने लावणे, अति गंभीर। जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे, घट करणे, म्हणजे तुमचं 2 एकर आहे 1.5 एकर करणे, अनिलजीचं 2.5 एकर करून देणे, अति गंभीर आहे। आणि इतर हक्काची जे व्यक्तीचे नाव आहे इतर हक्कामध्ये त्यांचे नावं कमी करून टाकले काही ठिकाणी, म्हणजे 7-12 क्लिअर करून टाकले। खरं तर हे माझ्याकडे आलं, मी मग आमचे ACS आणि मी याची प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे त्यांची चौकशी इकडे आणली। जे प्रवीण गेडामकडून चौकशी पुणे विभागाची केली, ते नाशिक विभागाचे कमिशनर आहे। त्यांनी अनिलजींनी मांडलं खरं आहे की एकूण प्रकरणं किती आहे पुणे जिल्ह्यात, तर 38,027 प्रकरणं आहेत ज्याला असं छेडछाड झाली आहे। मोठी लाईन मदत आहे। खरं तर माननीय मी अनिल परब साहेबांना थोडा वेळ मागतो, जास्त नाही। मला याच्यामध्ये तुम्ही खाली बसून बोलायचं नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या प्लीज। परब साहेब, मी आपल्याला मान्यच केलाय, असं बरोबर नाही, मान्यच केलाय। मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल। मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये। आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे। पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे। पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे। आणि याबाबत जुई जाधव अधिक माहिती देत आहेत। जुई, खुद्द मंत्र्यांनीच चंद्रशेखर बावनकुळे यांनीच इतिहासातला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलंय। सागर, आपण पाहतोय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचे अनेक प्रश्न मंत्र्यांकडून आमदारांकडून उपस्थित केले जातात। तसाच एक प्रश्न महसूल विभागाचा आज विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला होता। अनिल परब यांनी जी लक्षवेधी लावली होती ती लक्षवेधी काय होती, तर महसूल विभागामध्ये अधिकाऱ्यांना काही नियम दिले असतात, काही अधिकार दिले असतात। तर मग अधिकार जो आहे तो एक कलम 155 अंतर्गत शुद्ध लेखनामध्ये जर चुकी झाली असेल एखाद्याच्या अर्जावर, तर तो अधिकारी जो तिथे नेमलेला आहे महसूल विभागाचा तो ती चूक सुधारू शकते। म्हणजे जर नावांमध्ये फेरबदल असेल तर तो शुद्ध लेखनाची चूक असेल तर तो सुधारू शकतो। मात्र ही जी बाब समोर आणली अनिल परबाने ती धक्कादायक आहे की अधिकारी याचाच गैरवापर करून 7-12वरची नावं बदलत होती, किंवा 7-12 देखील काढून घेत होती शेतकऱ्यांचा, आणि कोट्यावधी रुपयांचा गफला जो आहे तो या अंतर्गत सुरू होता। ही जेव्हा बाब अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये मांडली लक्षवेधीच्या माध्यमातून, त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला सहमती दिली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की होय, घोटाळा झाला आहे। आताच्या इतिहासातील महसूल विभागातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे। जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे या घोटामुळे। मात्र जे अधिकारी आहेत, जी चौकशी समिती नेमली गेली होती, त्याचा अहवाल आला आहे, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देखील आहे। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू। मात्र हे जे अधिवेशन आहे ते अधिवेशन संपायच्या त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली गेली आहे याचं देखील निवेदन मंत्री देणार आहेत।
त्यावर अनिल परब यांनी सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे आत्ता त्यांची निलंबनाची घोषणा करत नाहीये, याचा अर्थ ते त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का, असा देखील सवाल उपस्थित केला. मात्र त्यावर पुन्हा एकदा बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं की मी त्यांना पाठीशी घालत नाही, मात्र त्यांनी नेमके काय गुन्हे केले आहेत किंवा कुठल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केला आहे. 155 कलमाखाली तर गुन्हा केलाच आहे, परंतु अजून कुठला गुन्हा केला आहे का, नेमका किती शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं आहे, या सगळ्याचा एक आढावा ते घेतील आणि त्यानंतर ते दोषींवर कारवाई करतील. मात्र अधिवेशन संपायच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. परंतु या उत्तरामुळे आता महसूल विभागावर नामुष्की ओढवली आहे. नक्कीच जुई, त्यामुळे आता या अधिवेशन संपण्यापूर्वी बावनकुळेंकडून नेमकी कोणत्या कारवाईची घोषणा होते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तू आपल्यासोबत राहाच. अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना काल घडलेली होती. अहिल्यानगरमध्ये एका चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटले. ॲसिड हल्ल्यामुळे मुलीचे डोळे जाण्याची भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे. या मुलीवर प्रवरा इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे उपचार मोफत केले जातील अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ही 11 वर्षाची मुलगी, तिचे डोळे पण जाण्याची भीती आहे. अध्यक्ष महाराज, खाजगी दवाखान्यामध्ये त्या पोरीला भरती केलं गेलेलं आहे. तिचा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे. अध्यक्ष महाराज, तिचं आयुष्य बर्बाद होईल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. माझं सरकारला एवढीच विनंती आहे की गंभीर बाब आहे, काल घडलेली घटना आहे आणि त्या मुलीचं आयुष्यच खराब व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तिच्यावर जो औषधोपचार, जो खर्च होणार आहे, प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागतील. नुसतं त्या अहिल्यानगरच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्येच ते उपचार होईल असं नाही. तिला मुंबईमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्या मुलीचा संपूर्ण उपचार करून घेण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. ती शाळेतून जात असताना सायकलवरून पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने ती ॲसिड त्या मुलीच्या अंगावर फेकली. आता त्यामध्ये त्या बाजूला कुठे CCTV नाही, काही नाही. त्यामुळं मी कालच ज्या संदर्भात आम्ही सातत्यानं त्याची माहिती घेतो आहे, बहुतांशी तो मुलगा त्या गावातच असला पाहिजे, वडगाव पांचा राहणारा, असं साधारण एक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. गावकऱ्यांची त्यासाठी आता आपण नाही, ते आता प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये त्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलेलं आहे. चेहरा त्याचा विद्रूप झालेला आहे. तो 100% खर्च आपण त्या मुलीचा आपण मोफत करण्यात निर्णय घेतलेला आहे. आणि याबाबत अधिक माहिती सुनील दवंगे आपल्याला देत आहेत. सुनील, विधानसभेत देखील कालच्या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत. नेमकी या चिमुकलीची प्रकृती सध्या कशी आहे आणि आता पुढे काय कारवाई करण्यात येते? सागर, नक्कीच आपण काल जर बघितलं तर NDTV च्या माध्यमातून याचे जे बारीक सारीक जे पैलू आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटना घडून 24 तासापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. पोलिसांकडे अद्यापही काही आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी ठोस असा धागेदोरा काही लागलेला नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं पोलिसांकडे अद्यापपर्यंत आरोपीची माहिती उपलब्ध झाली नसल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगितलं आलेलं आहे. जी मुलगी ॲसिडने तिचा चेहरा एक साईडचा चेहरा जो तिचा काळा पडलेला होता किंवा जळालेला होता, तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये काल दाखल केल्यानंतर ती भयभीत झाले असल्याचं तेथील जे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे जे अधीक्षक आहे डॉक्टर जगदाळे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. सध्या तिची जी आहे ते प्राथमिक सर्जरी या ठिकाणी करण्यात आली, कारण की जे ॲसिड तिच्या चेहऱ्यावरती फेकलेलं होतं त्याची खोलवर काही जखमा होऊ नये यासाठी प्राथमिक सर्जरी होणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणजे त्वचाच्या वरची जी लेअर होती काळी पडलेली ती आज प्राथमिक सर्जरीमध्ये तिची काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता तिचे जे पुढील उपचार आहे ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत. डॉक्टरांनी हेही सांगितलं की काल जेव्हा त्या मुलीला आलं ती घाबरलेली होती, रडत होती आणि एक मोठ्या प्रमाणे आग तिच्या चेहऱ्याची होत होती. 8 ते 10 जणांची जी सिनियर डॉक्टरांची टीम आहे ती प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणीमधल्या त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. बारीक सारीक गोष्टींची काळजी घेतली जात होती, कारण की ती चिमुकली होती. तिच्या आपल्या चेहऱ्यावरती नेमकं काय पडलं किंवा काय टाकलं, कशामुळे आग होते हे देखील तिला व्यवस्थित सांगता येत नव्हतं. आपण जर बघितलं तर तिला जेव्हा विचारलं की ऍसिड टाकणारा हा जो व्यक्ती होता याला तू ओळखते का, त्यानं तिला नाही सांगितलेलं आहे. सुरुवातीला तिला एक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तो विषम जवळ आला आणि त्यानंतर तिला सांगितलं की ह्या जी बॉटल होती त्याचा वास घ्यायच्या
बहाण्यानं तिला ती बॉटल उघडून दाखवली आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकली. बरं. यावेळेस डॉक्टरांनी आणखीन एक महत्त्वाचं सांगितलंय, ज्यावेळेस हे द्रव्य तिच्या चेहऱ्यावरती पडलं त्यावेळेस तिनं डोळा झाकला, त्यामुळे तिचा डोळा जो आहे तो तुर्तास जरी बचावलेला आहे. बरं. 15 दिवसाचा साधारण कालावधी लागणार आहे. तिची त्वचा जी आहे त्याची पुढील नेमकं काय त्या संदर्भात वैद्यकीय कारवाई करता येईल किंवा वैद्यकीय उपचार आणखीन काय करता येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण डॉक्टरांनी हे देखील सांगितलंय की त्याची एक प्लॅस्टिक सर्जरी जी आहे काही भागाची ती करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. वरवरच्या भागाला जी वरची त्वचा आहे ती खरं तर खराब झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी आग सुरू आहे त्यामुळे ती जी पीडित मुलगी आहे तिला अतिशय वेदना होत आहे. या ठिकाणी तिची पुरेपूर काळजी घेतली जाते. 15 दिवसानंतर या आणखीन काही बदल होतात, तिच्यात आणखीन काही सुधारणा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार असल्याचं या ठिकाणचे डॉक्टर जगदाळे यांनी स्पष्ट केले. नक्कीच सुनील, त्यामुळे या नराधमाला आता नेमकी कधी अटक होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही आपल्यासोबत राहाच. एक महत्त्वाची बातमी राजधानी दिल्लीमधून. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिल्लीमध्ये त्यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक देखील घेतली होती. या दरम्यान आता एक महत्त्वाची माहिती समोर येते. श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या माहितीनुसार शिवसेनेला केंद्रामध्ये 2 नवी मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच श्रीरंग बारणे यांना देखील मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. आणि या संदर्भात रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, एकनाथ शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची वर्णी लागणार का? बिलकुल, कारण त्यासाठीच ही तयारी चालली होती. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आले होते आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठेतरी आपल्याला आणखीन एक बर्थ मिळावा, आणखीन एक जागा मिळावी यासाठी हे प्रयत्न होते. मात्र अमित शहा यांच्यासोबत भेट झाली नाही, तर भेट झाली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि त्यामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. शिवसेनेकडून 2 नावं प्रामुख्याने दिली जाणार आहेत. एक श्रीकांत शिंदे यांचं आणि दुसरं श्रीरंग बारणे यांचं नाव दिलं जाणार आहे. आणि आता विद्यमान प्रतापराव जाधव यांच्या विरोधामध्ये नाराजी आहे खासदारांची. पक्षासाठी ते काम करत नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना हे खातं द्यावं अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आणि सर्व खासदारांची तीच सहमती आहे. आणि दुसरं जे नाव आहे ते म्हणजे की श्रीकांत शिंदे यांचं, की जे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जावं, कारण श्रीकांत शिंदे यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला राहिलेला आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये ते एका शिष्टमंडळामध्ये प्रमुख म्हणून गेले होते. वारंवार वेगवेगळ्या विधेयकावर संसदेमध्ये आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. विरोधकावर तुटून पडणं असेल आणि एनडीएच्या बाजूने उभं राहणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना संधी द्यावी असा एक विचार जो आहे तो पुढे आलेला आहे. परंतु यावर ग्रीन सिग्नल नेमकं कधी ठरतंय ते बघावं लागणार आहे, कारण विस्तार कधी होतोय आणि त्यामध्ये मग शिवसेनेला नेमके किती बर्थ दिले जातात हे स्पष्ट होईल. नक्कीच रामराजे, मगाशी प्रश्न विचारताना मी एकनाथ शिंदे म्हणालो, मात्र श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही आपल्यासोबतच राहा. अजून एक महत्त्वाच्या बातमीसंदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. केदारनाथ मंदिर दर्शनाबाबत एक मोठी बातमी समोर येते. अभिनेत्री सारा अली खानला केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेता येणार नाही. तिला दर्शन घ्यायचं असेल तर सनातनी आहोत असं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. मंदिर समितीनं हा निर्णय घेतला आहे. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीनं हा आदेश जारी केलेला आहे. 17 मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गैरसनातनींना मंदिरात प्रवेश बंदी असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे सारा अली खानच्या केदारनाथ चित्रपटाचं शूटिंग इथेच झालेलं होतं. तेव्हापासून सारा अली खान ही दरवर्षी केदारनाथ मंदिराला भेट देऊन भगवान शंकराचा आशीर्वाद घेत असते. रामराजे, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. सारा अली खानच्या केदारनाथ या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण याच मंदिर परिसरामध्ये झालेलं होतं. मात्र आता तिला कुठेतरी अडवणूक होतीये का? बिलकुल, कारण समितीचे जे सदस्य आहेत हेमंत द्विवेदी, तर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. परंतु त्याचा आधार काय ते अगोदर बघावं लागणार आहे. सारा अली खान यांचं नाव अचानकपणे का आलेलं आहे पुढे, इतर कोणत्या अभिनेत्याचं किंवा इतर महत्वाच्या व्यक्तीचं का नाव आलेलं नाहीये? तर त्याचं कारण हे की सारा अली खान या दरवर्षी केदारनाथ आणि बद्रीनाथला जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी दरवर्षी दर्शनासाठी ते जातात. आणि त्यानंतर मग असा प्रश्न विचारण्यात आला की सारा अली खान जर यावेळी जर येणार असतील तर मात्र त्यांना हा नियम लागू असणार आहे का? आणि त्यावेळेस हेमंत द्विवेदी यांनी सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा हा नियम लागू असणार आहे. सनातन धर्मावर त्यांची आस्था आहे, त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे, याचं ॲफिडेव्हिट त्यांनी द्यावं आणि मग आम्ही त्यांना परवानगी देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा नियम फक्त सारा अली खान यांच्यासाठी नाहीये, तर जे हिंदू धर्माव्यतिरिक्तच्या धर्मामध्ये आहेत त्यांना हे
सर्टिफिकेट जे आहे किंवा ॲफिडेव्हिट जे आहे ते द्यावं लागणार आहे. त्यामुळं वाद जे आहे ते केवळ सारा अली खान यांच्या संदर्भातचा नाहीये, तर इतर सुद्धा जे गैर हिंदू आहेत त्यांना सुद्धा या संदर्भाचं ॲफिडेव्हिट द्यावा लागणार आहे. परंतु आता दर्शन पूजा करणं किंवा कोणत्या मंदिरात जाणं, दर्शन घेणं हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र भाग आहे. त्यामुळं असं मंदिर प्रशासन अशा प्रकारेचं निर्बंध लादू शकतात का, आणि जर लादलं तर मात्र अशा प्रकारचे जे सेलिब्रिटी आहेत त्यांची भूमिका काय असणार इथून पुढे ते सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. नक्कीच रामराजे. तर आज दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या आमच्या 5 रिपोर्टर्सकडून आपण जाणून घेतलेल्या आहेत. प्रांजल, जुई, सुनील आणि रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.